नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा, आता सकाळचे वाजलेले आहेत 10:30 वाजलेले आहेत आणि मी माझ्या आता कामाची सुरुवात केलेली आहे. तर मशिनी पण मी साफ वगैरे करून घेतलेले आहेत. तर पाहू शकता याप्रमाणे मस्त अशा मशीन एकदम व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहे. दोन्ही पण मशीन एकदम व्यवस्थित अशा साफ करून घेतलेल्या आहेत. आणि ह्या पाहू शकता लोड असा भरपूर आहे माझ्याकडे गोधडी शिवायचा. तर ह्या आज मी 2 गोधड्या बनवणार आहेत. तर एकाच कस्टमरच्या आहेत. तर हे पाहू शकता हे जे पोत आहे यामधल्या मला 2 गोधड्या बनवायच्या आहेत. तर कस्टमरने अशा खूप अशा साड्या दिलेल्या आहेत. तर त्या साड्या काउंट करून त्यापासून मी अशा 2 गोधड्या बनवणार आहे. तर पाहू शकतो याप्रमाणे असं पोतं दिलेलं आहे आपल्याला. आणि यामध्ये पाहूया आता किती साड्या आहेत. तर आज 2 गोधड्या बनवायच्याच आहेत मला ह्या. तर ह्यामध्ये भरपूर अशा साड्या दिलेल्या आहेत आणि ह्याचे धडपे वगैरे पण बनवून ठेवलेले आहेत पहिल्यापासूनच. तर पाहू शकता या अशा साड्या, ही नवीनच साडी आहे बघा. या साडीचा कव्हर लावायचा आहे मला. ते याप्रमाणे असे धडपे वगैरे सगळे बनवून ठेवलेले आहेत. तर या साड्यांनी आता काउंट करतो, पाहूयात किती साड्या आहेत त्या. 1 2 3 4 5 6. तर पाहू शकतो याप्रमाणे आता सगळ्या मी साड्या काउंट केलेल्या आहेत. जवळजवळ 20 साड्या आहेत. तर 20 साड्यापासून मला 2 गोधड्यांचं काम कस्टमरला करून द्यायचं आहे. तर सगळे धडपे वगैरे बनवून घेतलेले आहेत आणि ह्या साड्यांना जे काही लेस असतील किंवा फॉल असतील, खडे असतील, ते पण मी काढून घेतलेले आहेत. जर लेस फॉल आपण ठेवले तर गोधडी आपली एक साईडला जाड होती, एक साईडला पातळ होती. त्याच्यामुळे लेस फॉल खडे वगैरे सगळे या गोधडीचे मी काढून टाकलेले आहेत. तर आता हे 10 साड्यांची पहिली एक गोधडी मी भरणार आहे. तर त्यासाठी लागणाऱ्या साड्या वगैरे साईडला काढून ठेवतो आणि एका गोधडीचं काम मी आता चालू करणार आहे. तर पाहू शकतो याप्रमाणे एका गोधडीचे मी हे सगळ्या साड्या साईडला काढलेल्या आहेत. तर ह्या साड्या खालीवर लावायच्या आहेत 2. तर ह्या नवीन साड्या आहेत. या नवीन साड्यांचा कवर मला लावायचा आहे आणि बाकीच्या जुन्या साड्या आहेत, सगळ्या जुन्या साड्या मला आतमध्ये टाकायच्या आहेत. तर टोटल 11 साड्या आहेत. 11 साड्यांची मस्त अशी आता गोधडी मी बनवणार आहे. तर आता जवळजवळ किती 11:15 वाजलेले आहेत. 11:15 वाजता आमच्या कामाची आता मी सुरुवात केलेली आहे. आणि इकडे पाहू शकता, इकडे आमचा हा पिट्टू. टाटा कर. टाटा. तर ह्या गोधडीची सुरुवात, ही गोधडी जी आहे ह्या गोधडीला मी आता भरतो पटपट पटपट भरून मग याचं काम मी शिलाई चालू करणार आहे. तर एक गोधडी शिवायला आपल्याला साधारणतः जवळजवळ 4 तास लागतात. 4 तासामध्ये आपल्या एका गोधडीचं काम रेडी होतं. तर हीच गोधडी आता मी भरायला चालू करतो. तर पाहू शकतो याप्रमाणे आपण ही पहिली साडी आता टाकलेली आहे खाली. आता आपण गोधडी भरत आहोत. बाकीच्या ज्या सर्व साड्या आहेत त्या सर्व साड्या 11च्या 11 साड्या यावरती मी ठेवणार आहे आणि पहिली गोधडीचं काम भरून या गोधडीचं काम मी आता चालू करणार आहे. तर पाहू शकतो याच्यावरती आपण पहिली साडी टाकल्यानंतर पाणी पण मारत असतो. वरच्या साड्या सरकत नाही त्याच्यामुळं, आणि खालची साडी पण गोळा होत नाही त्याच्यामुळे आपण पाणी बी मारत असतो. तर चला आता पटक्यास या बाकीच्या ज्या साड्या आहेत त्या सर्व साड्या एकावरती एक ठेवून ही गोधडी भरून हिचं काम मी आता शिलाईचं काम चालू करणार आहे. तर या सर्व जुन्या साड्या आहेत. जुन्या साड्यांपासून गोधडी बनवायचं काम आपण करत असतो. तर भरपूर असा लोड आलेला आहे. खूप सारे कस्टमर असे आपल्याकडून अशा या जुन्या साड्यांपासून गोधड्या शिवून घ्यायचं काम करत असतात. ज्याला कोणाला शिकायचं बी असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून आपले व्हिडिओज बघून पण हे अशा पद्धतीच्या गोधड्या शिवू शकतात. तर पाहू शकता इकडे असं मस्त असं लोड, खूप असा लोड आलेला आहे सध्याला गोधड्यांचा. तर पाहू शकता हे पूर्ण ही मांडी पण अशी पूर्ण भरलेली आहे. तर हे सर्व गोधड्या मला कस्टमरला बनवून द्यायचे आहेत. तर आता चला ह्याच गोधडीचं काम मी आता पूर्ण करतो पटकस. तर पाहू शकतो याप्रमाणे या 11 साड्या होत्या एकावरती याप्रमाणे सर्व साड्या मी ठेवलेल्या आहेत. तर पाहू शकता ह्या 11 साड्या आहेत. तर एकावरती एक नाही का, सर्व साड्या मी अशा ठेवून घेतलेल्या आहेत. तर आता याला मी पिना लावणार आहे. हात शिलाई केली तरी पण चालते, पण मी आता यांना पिना लावून नंतर मग ह्याचा रोल करून शिलाई चालू करणार आहे. तर ही वरची साडी पण पहा एकदम मस्त अशी नवीन लावलेली आहे. गोधडी शिवताना कशी आहे की खालची आणि वरची जी साडी असते ते आपण थोडीशी नवीन लावायची. आतमध्ये फाटलेल्या साड्या तरी टाकल्या तरी पण काही फरक पडत नाही, पण जो कव्हर म्हणून आपण लावत असतो ते त्याच्या साड्या असतात त्या थोड्याशा आपण नवीन लावा लागतात. तर पाहू शकता याप्रमाणे अशा मस्त अशी आता ही भरून घेतलेली आहे गोधडीला. तर हिला ह्याच्या टाचपिन आहेत. तर या टाचपिना यांना लावणार आहे. तर या पिना वगैरे आता लावून घेतलेल्या आहेत. पाहू शकता याप्रमाणे अशा या पिना आता सर्वत्र लावून घेतलेल्या आहेत. तर हिला आता मी रोल करणार आहे आणि रोल एकदम व्यवस्थित करायचं. पिना लावताना पण काय की साडी ढिली नाही पाहिजे, एकदम ताणून घ्यायची अशी. तर पाहू शकता याप्रमाणे अशी साडी ताणून घेतलेली आहे. 11 साड्यांची गोधडी आहे. तर या गोधडीचंच काम मी आता आपल्याला करायचं आहे. तर असा रोल बनवून घेतलेला आहे पाहू शकता. तर आता ही आता पहिली साईडला शिलाई मी चालू करणार आहे. तर याप्रमाणे असा रोल केलेला आहे. 11 साड्यांची ही गोधडी आहे. थोडीशी जाड आहे. जर पातळ पाहिजे असलेला तर आपल्याला कमी साड्या टाकल्या तर गोधडी आपली पातळ पण होते.
त्याच्याप्रमाणे असा हा गोळ आता बनवून झालेला आहे. आता ह्याची आपण पहिली साईडला शिलाई चालू करणार आहोत. तर एक साईडला या गोदडीला मी आता टीप मारून घेतलेली आहे. तर पाहू शकता ज्याप्रमाणे अशी मी एक साईडला अशी टीप मारून घेतलेली आहे. एक साईडला टीप मारून पूर्ण गोदडी माझी झालेली आहे. आता मला दुसऱ्या साईडला टीप मारायची आहे आणि या गोदडीला मला 2 ते 2.5 इंचाचे आता बॉक्स बनवायचे आहेत. तर 1 तासामध्ये माझी या गोदडीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता अजून 1 तास लागेल बॉक्स बनवायला. नंतर मग या गोदडीचं आपलं काम पूर्ण होईल आणि नंतर मग बॉर्डर लावायचं शेवटचं काम राहील. तर या गोदडीचं कामाला ह्याला गोदडीला मी आता बॉक्स बनवून घेतो पटापट. तर पाहू शकता याप्रमाणे अशा ह्या टिपा मारलेल्या आहेत. आता वाजलेले 12:30 वाजलेले आहेत. तर 11:30 वाजता मी काम चालू केलं होतं गोदडी भरून. आणि इकडे पहा आमची आहे दीदी. हाय कर दीदू. दीदीचा चाललाय अभ्यास. ही आमची आहे खुशी. खुशीचा पण चाललाय अभ्यास. आणि आमची पिट्टू झोपलेली आहे. तर ही या गोदडीला आता मी बॉक्स बनवायला चालू करतो लवकर. तर अजून 1 तास लागेल माझा, म्हणजे जवळजवळ माझे 1:30 वाजेच्या आसपास या गोदडीला बॉक्स बनवून झाले पाहिजे. तर पाहू शकता ही दुसरी गोदडी भरलेली आहे. एकाच कस्टमरच्या या 2 गोदड्या आहेत. तर त्यांची एक गोदडीचं काम माझं आता रेडी झालेलं आहे. तर पाहू शकता एक साईडला मी ती गोदडी ठेवून दिलेली आहे. तर ह्या गोदडीला आता मी भरून घेतलेली आहे. ही 10 साड्यांची गोदडी आहे. तर यामध्ये पण पाहू शकता या अशा साड्या आहेत सगळ्या एकावरती एक ठेवलेल्या. तर ह्या साड्याची ह्याची पण आता भरून झालेली आहे माझी. आता ह्याची मी शिलाई चालू करणार आहे. तर दोन्ही गोदड्या आपण एकदाच पाहणार आहोत की त्याची फिनिशिंग कशी आलेली हे आपल्याला कळेल. टोटल 20-22 साड्या दिल्या होत्या कस्टमरने. तर टोटल साड्यांची ह्या गोदड्या आता एक गोदडी झालेली आहे. दुसरी गोदडीचं काम आता माझं चालू आहे. तर ह्याच्या गोदड्या असतात आपल्याला ह्या जवळजवळ 7.5 फूट लांबीला आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशी लांबी 7.5 फुटाला लांबी आहे आणि जवळजवळ 6 फूट रुंदी आहे. तर खूप मोठी अशी गोदडी ही बनवून तयार होते जुन्या साड्यांपासून. तर ह्या गोदडीला आता याप्रमाणे असे पिण्या लावते पाहू. तर याप्रमाणे पिण्या लावल्याने काय होतं की आपल्या ज्या आतल्या साड्या असतात त्या सरकत नाहीत. तर त्यासाठी याप्रमाणे असे पिण्या लावून ह्या गोदड्यांचं काम लवकर होतं, बाकी नाही. तर आता जवळजवळ 6:30 वाजलेले संध्याकाळचे आणि पाहू शकता जवळजवळ 6:30 वाजलेले. 6:30 वाजता माझ्या दोन्ही गोदड्यांचं काम आता रेडी झालेलं आहे. तर पहा मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे दोन्ही गोदडींना पण. तर एकाच कस्टमरच्या जवळजवळ 23 साड्या होत्या. 23 साड्यामध्ये एक गोदडी आपण 11 साड्याची शिवलेली आहे आणि दुसरी 2 गोदडी आपण 10 साड्यांची शिवलेली आहे आणि बाकीच्या 1 साडी आपण पट्टी लावायसाठी ठेवलेली आहे. याप्रमाणे मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे या गोदडींना. ही आता मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. ही पण गोदडी बघा खूप मस्त आलेली आहे, कारण हिला साडी चांगली लावलेली होती त्याच्यामुळे दिसायला पण चांगली दिसत आहे ही गोदडी. तर एकदा ही गोदडी मी तुम्हाला ओपन करून दाखवतो दोन्ही पण गोदड्या. तर पाहू शकता ही मी पहिली गोदडी बनवली होती 11 साड्यांची. तर याच्यामध्ये ह्याला फक्त मला बॉर्डर लावायचंच काम आता बाकी आहे. तर हे याप्रमाणे असे टिप दोन्ही पण मारून झालेले आहेत. तर पाहू शकता अशी मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. याप्रमाणे असे बॉक्स बनवलेले आहेत. तर ही पुढची बाजू आहे. हिची लांबी जवळजवळ 7.5 फुटापर्यंत आहे आणि या गोंदीला जवळजवळ 6 फूट झालेली आहे. तर पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे या गोदडीला. आता ह्या गोदडीची आपण उलटी बाजू बघूयात. त्याच गोदडीची पाहू शकता ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूची पण फिनिशिंग एकदम मस्त अशी आलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे. दोन्ही साड्या एकदम नवीन होत्या खाली आणि वरच्या, त्याच्यामुळे गोदडी एकदम दिसायला चांगली दिसत आहे. तर एकच कस्टमरच्या 2 गोदड्या होत्या, त्यांची अजून एक गोदडी ही याप्रमाणे अशी बनवलेली आहे. हिची पण आता आपण पुढची बाजू पाहूयात. तर पाहू शकता ही दुसरी गोदडी आहे. दुसऱ्या गोदडीची पण फिनिशिंग बघा एकदम मस्त अशी आलेली आहे. दुसऱ्या गोदडीला पण आपण नवीन साड्या लावलेल्या आहेत. तर पाहू शकता याप्रमाणे असे मस्त असे बॉक्स पण बनवलेले आहेत. दोन्ही गोदडींची लांबी आणि रुंदी सेमच आहे. त्यांना अजून कटिंग करून नंतर मग बॉर्डर लावायचं आहे. कटिंगचं काम पण बाकी आहे अजून आणि बॉर्डरचं पण काम अजून बाकी आहे. तर पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोदडीला. तरी त्याच गोदडीची म्हणजे दुसऱ्या गोदडीची मागची बाजू आहे. तर पाहू शकता मागची बाजू पण एकदम मस्त अशी आलेली आहे दुसऱ्या गोदडीची. तर याप्रमाणे असे बॉक्स बनवलेले आहेत. तर दोन्ही गोदड्यांची पण फिनिशिंग एकदम चांगली आलेली आहे. तर अशा पद्धतीने मी या 2 गोदड्यांचं काम एकाच कस्टमरचं आज रेडी केलं. आज संडे होता आणि जवळजवळ 6 वाजले मला आणि 11:30 वाजता मी हे काम चालू केलं होतं. तर अशा पद्धतीने या 2 गोदड्यांचं काम रेडी केलेलं आहे. जर आपल्याला या अशा प्रकारच्या गोदड्या बनवायच्या असतील
तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तर तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आज बनवलेल्या ह्या गोदड्या आपल्याला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.